नमस्कार मित्रांनो, आपण सप्टेंबर 2025 हा महिना पोषण माह म्हणून साजरा करत असतो शालेय पोषण आहार योजनेअंतर्गत। तर या महिन्यामध्ये मित्रांनो आपल्याला एक लिंक भरायची आहे। तर लिंक कशी भरायची, कोणते फोटो अपलोड करायचे, कोणती थीम निवडायची, कोणती ॲक्टिव्हिटी निवडायची आणि फोटो कोणते अपलोड करायचे ही सर्व माहिती आज आपण बघणार आहोत। त्यासाठी मित्रांनो क्रोम ब्राउझर ओपन करा। ही लिंक क्रोम ब्राउझर सर्च बारमध्ये कॉपी करून घेऊ आपण। poshanabhiyan.gov.in असे टाईप करून सर्च करा। ही लिंक मी मित्रांनो व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे, तिथून सुद्धा तुम्ही कॉपी करून इकडे पेस्ट करू शकता किंवा डायरेक्ट लिंकवर क्लिक करून लिंक ओपन करू शकता। बघा मित्रांनो, लिंक ओपन झाली की आपल्यासमोर अशा प्रकारचे पेज येते। ओके, या पेजवरील बघा मित्रांनो उजव्या साईडला या 3 रेषा आहेत, या रेषावर आडव्या रेषा आहेत, यावर क्लिक करा। इथे बघा लॉग इन, गॅलरीच्या खाली लॉग इन हा शब्द येतो, या लॉग इनवर क्लिक करा। ओके, आता मित्रांनो आपल्याला इथे युजर नेम आणि पासवर्ड टाकायचा आहे। युजर नेम आणि पासवर्ड आपल्याला आपल्या जिल्ह्यावरून पुरवण्यात येतो। युजर नेम आणि पासवर्ड एकच असतो मित्रांनो। इथे टाकून तुम्ही लॉग इनवर क्लिक करायचं आहे। बघा लॉग इनवर क्लिक केलं की आपल्यासमोर ॲक्टिव्हिटी पार्टिसिपेशन फॉर्म ओपन होतो। ओके, यामध्ये सर्वात प्रथम ग्रुप हे पोषण माह ऑलरेडी आलेला असतं, याच्यावर हे फ्रीज असतं, याच्यावर क्लिक केलं तरी क्लिक होत नाही। त्याच्यानंतर आपल्याला थीम निवडायची। थीमवर क्लिक केलं मित्रांनो 1 2 3 4 5 6 थीम आहेत मित्रांनो। याच्यातली 2 आणि 3 क्रमांकाची थीम ही अंगणवाडीसाठी आहे। तर सर्वप्रथम आपण पहिल्या थीमविषयी बघू। कन्व्हर्जंट ॲक्शन अँड डिजिटायझेशन यावर क्लिक करायचे। त्याच्यानंतर बघा ऑर्गनायझर MOE असे तर लेवल ब्लॉक निवडायचं आणि ॲक्टिव्हिटी निवडायची आपल्याला मित्रांनो। पहिल्या थीममध्ये एकच ॲक्टिव्हिटी आहे, प्लेज ऑन एन्व्हायरमेंट प्रोटेक्शन। आपल्याला पर्यावरणाची रक्षा करतानाची प्रतिज्ञा घेते वेळेचा एक फोटो अपलोड करावा लागेल। हे निवडल्यावर ॲक्टिव्हिटी आपण प्लेज ऑर एन्व्हायरमेंट प्रोटेक्शन निवडलं की खाली आपल्याला तोच फोटो अपलोड करावा लागेल। आता दुसऱ्या थीमविषयी बघू आपण। 2 आणि 3 नंबरची थीम अंगणवाडीसाठी आहे। मेन स्ट्रीमिंग ही जर निवडली आपण तर ॲक्टिव्हिटीमध्ये बघू कोणत्या ॲक्टिव्हिटी येतात। एकच ॲक्टिव्हिटी येते, कम्युनिटी प्लेजेस लेड बाय फादर्स ऑन न्यूट्रिशन। आपल्या वडिलांच्या मार्गदर्शनाखाली आपल्याला प्रतिज्ञा घ्यायची आहे न्यूट्रिशन संदर्भात। ओके, त्याच्यानंतर आपण पुढच्या थीमविषयी बघू आणि तोच फोटो अपलोड करायचा आहे। ॲड्रेसिंग ऑबेसिटी। ओके मित्रांनो, ही जर थीम निवडीच्यामध्ये ॲक्टिव्हिटी बघू किती येतात। याच्यामध्ये 4 ॲक्टिव्हिटी येतात। BMI स्क्रीनिंग, ग्रोथ मेजरमेंट कॅम्प, चिल्ड्रन, ॲडॉलसेंट अँड ॲडल्ट्स। तर मित्रांनो BMI मेजरमेंटचा कॅम्प आयोजित करायचा आपल्याला आणि चिल्ड्रन किशोरवयीन मुली आणि व्यक्ती यांचा मेजरमेंट करायचं आहे BMI। त्याचा एक फोटो आपल्याला अपलोड करायचा आहे नंतर ॲक्टिव्हिटी जर ही निवडली तर। त्यानंतर दुसरी ॲक्टिव्हिटी आहे अवेअरनेस सेशन फॉर ॲडॉलसेंट गर्ल ॲनिमा ऑबेसिटी। किशोरवयीन मुलीमध्ये रक्तामध्ये हिमोग्लोबिनची कमतरता किंवा स्थूलता असेल तर त्यासाठी आपल्याला एक कार्यशाळा आयोजित करायची आहे आणि त्या मुलींना मार्गदर्शन करायचं आहे। ओके, त्याचा फोटो आपण अपलोड करू शकतो। त्याच्यानंतर तिसरी ॲक्टिव्हिटी आहे कम्युनिटी सॅनिटायझेशन सेशन ऑन शुगर अँड ऑइल रिड्युशन। मित्रांनो आपल्याला असं सेशन आयोजित करायचं आहे की शुगर आणि ऑइल हे कमीत कमी कसं वापरता येईल आपल्याला, त्याचे दुष्परिणाम काय आहेत याचं कार्यशाळा घेऊन आपल्याला इथं मार्गदर्शन करायचं आहे। त्याचा एक फोटो आपण अपलोड करू शकतो। त्याच्यानंतर आहे सेशन ऑन जंक फूड अवेअरनेस। जंक फूड बाबत जागरूकता पसरवायची आपल्याला की जंक फूडने काय दुष्परिणाम होऊ शकतात आपल्या शरीरावर, त्याचा एक फोटो आपण अपलोड करू शकतो। त्यानंतर शेवटची ॲक्टिव्हिटी आहे अवेअरनेस सेशन ऑन हेल्दी इटिंग हॅबिट्स अँड हेल्दी फूड। म्हणजे चांगल्या सवयी, चांगलं अन्न याविषयी आपल्याला जागरूकता निर्माण करायची मुलांमध्ये, पालकांमध्ये, त्याचा त्या कार्यशाळेचा आपण फोटो अपलोड करू शकतो। ओके, त्याच्यानंतर पुढची थीम बघू आपण व्होकल फॉर लोकल। ओके, याच्यामध्ये ॲक्टिव्हिटी बघू। याच्यामध्ये 2च ॲक्टिव्हिटी आहेत, इंडिजिनियस टॉय मेकिंग, लोकल रेसिपी प्रमोशन ETC सेशन। लोकल स्थानिक रेसिपीचा आपल्याला इथं प्रचार करायचा आहे, तशी आपण कार्यशाळा आयोजित करू शकतो, त्याचा फोटो काढून अपलोड करू शकतो। आणि दुसरी आहे अवेअरनेस अबाउट द यूज ऑफ लोकल प्रोडक्ट टॉईज न्यूट्रिशियन्स फूड ॲटम। म्हणजे स्थानिक खेळणी, स्थानिक रेसिपी, न्यूट्रिशन्स
फूड याचा आपल्याला जागरूकता निर्माण करायची विद्यार्थ्यांमध्ये आणि पालकांमध्ये. ओके मित्रांनो, अशा प्रकारे आपण वेगवेगळ्या थीममधून वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटी निवडू शकतो. आता आपल्याला ही लिंक भरायची आहे, तर आपण व्होकल आणि लोकल ही थीम निवडली. याच्यामधली ॲक्टिव्हिटी आपण 2 नंबरची निवडली, अवेअरनेस अबाउट द यूज ऑफ लोकल प्रोडक्ट, टॉईज, न्यूट्रिशन्स, फूड. ओके, ज्या दिवशी तुम्ही ही कार्यशाळा घेतली त्या दिवशीची तारीख टाकायची मित्रांनो, इथे तारीख सिलेक्ट करून घ्यायची. ओके, त्यानंतर पार्टिसिपेटेशन डिटेल्स, द ॲडल्ट किती व्यक्तींनी, मेल आणि फिमेल, समजा तुमच्या शाळेत शिक्षक असतील तर मेल किती आहेत आणि गावातले किती लोकांनी पार्टिसिपेट केलं या कार्यक्रमात, त्याची संख्या नोंदवायची आपल्याला इथे. आणि किती त्या कार्यशाळेमध्ये किती स्त्रियांनी सहभाग घेतला त्यांचीसुद्धा संख्या नोंदवायची. त्यानंतर शाळेतील किती मेल म्हणजे किती मुलांनी सहभाग घेतला त्यांची संख्या नोंदवायची आहे. त्याच्यानंतर किती मुलींनी सहभाग घेतला त्यांची देखील संख्या नोंदवायची आहे. ओके, त्याच्यानंतर बघा ॲडोलसेंट गर्ल, किशोरवयीन किती मुलींनी या कार्यक्रमामध्ये सहभाग घेतला त्यांचीसुद्धा संख्या इथे नोंदवायची आहे. ओके, त्यानंतर फोटो अपलोड. आता आपण थीम आणि ॲक्टिव्हिटी कोणती निवडली त्या संदर्भात आपल्याला फोटो निवडायचा आहे. ॲक्टिव्हिटी बघायचं कोणती निवडली, अवेअरनेस अबाउट द यूज ऑफ लोकल प्रोडक्ट, टॉईज, न्यूट्रिशन्स, फूड आयटम. ओके, स्थानिक खेळणी, स्थानिक पदार्थ, न्यूट्रिशन्स, फूड याबद्दल हे पालकांमध्ये आणि विद्यार्थ्यांमध्ये जागरूक करण्यासाठी आपण कार्यशाळा आयोजित केली असेल तर त्याचा एक कार्यशाळेचा इथे फोटो अपलोड करायचा आहे. ओके मित्रांनो, तुम्ही जिथे कुठे फोटो ठेवला असेल तो फोटो इथे सिलेक्ट करायचा आणि वरती डनवर क्लिक करायचं. आता डिस्क्रिप्शन यामध्ये आपल्या शाळेचं नाव टाकायचं आणि तुम्ही जे कार्यशाळा आयोजित केली होती त्याच्याबद्दल एखादी वल तुम्ही टाईप करू शकता किंवा शाळेचं नाव टाईप जर केलं तरी पण चालेल, काही अडचण नाही. ओके, वरील डिस्क्रिप्शनमध्ये तुमच्या शाळेचं नाव, तुम्हाला थोडीफार कार्यशाळेबद्दल माहिती टाकायची असेल ती माहिती सर्व टाकून झाली की सबमिट बटनवर क्लिक करायचं आहे. तर ओके मित्रांनो, इथे बघा सबमिट बटनवर क्लिक केल्यावर हा प्रॉब्लेम बऱ्याच जणांना येत आहे, रिक्वेस्ट डिनाईड, यू कॅन परफॉर्म अप टू 5 ॲक्टिव्हिटी पर डे. ओके मित्रांनो, असं जर तुम्हाला एरर आला तर तुम्ही काय करा, थीम बदलून घ्या. हा वरतूनच प्रॉब्लेम येत आहे, कशामुळे येतो काही आयडिया नाही मित्रांनो. तर थीम आपण बदलून घेऊ, त्या थीम संदर्भातच पार्टिसिपेशन कोणी कोणी केलं, मुले, मुली, ॲडोलसेंट गर्ल, किशोरवयीन मुली, आणि फोटो अपलोड करा आणि इथे शाळेचं नाव टाकून. ओके मित्रांनो, सबमिट केल्यानंतर बघा खाली सक्सेसफुली सबमिटेड असं आलेलं आहे. अशा प्रकारे मित्रांनो आपण पोषण महा लिंक भरू शकतो. मित्रांनो, व्हिडिओ आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा, शेअर करा. धन्यवाद.